नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हे बघा, मी तुम्हाला म्हटले ते ना, गुरुवारी एक पण ब्लाऊज नाही गेलं माझं. तर इथले माझे 5-6 ब्लाऊज गेलेले. परत या साईडमध्ये ना कॉलरचे 2-3 ब्लाऊज होते, ते पण आले होते ते दादा घ्यायला, ते पण गेले. इथले पण 2-3 ब्लाऊज गेले आणि या साईडच्या दोरीवरचे पण 3-4 ब्लाऊज गेलेले. म्हणजे जेवढं दुकान रिकामा होतं ना तेवढं लगेच ब्लाऊज पण तयार होता. तर 2 दिवसात मी किती ब्लाऊज शिवले ते दाखवते. तर या डिझाईनच्या ब्लाऊजचा व्हिडिओ मी काढलेलाच आहे, तो पण तुम्हाला नक्की दाखवते. बॅक साईड मी अशी डिझाईन बनवलेली आहे, फ्रंट साईड अशा उका टाकलेल्या आहे, 3-4 बाई घेतलेली आहे आणि बाहीला पण ही डिझाईन बनवलेली आहे. हे सर्व ब्लाऊज हुका लावून तयार झालेले. हे पण आहे ना साधं सिंपल ब्लाऊज आहे, डबल राऊंड मध्ये लेस टाकलेली आहे. इथं छोटासा समस्त त्रिकोण बनवलेला आहे, नॉड टाकलेली आहे बघा हे. आणि कटोरी ब्लाऊज आहे हे पण. बघा हे पण एक ब्लाऊज आहे. यातला आहे ना मटका गळा आहे. तर तुम्हाला शिलाई सांगायची राहिली आहे. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये 1-2 ताईंची कमेंट आली होती की ताई शिलाई पण सांगत जा ब्लाऊजची. तर ह्या ब्लाऊजची शिलाई घेतली मी 270 रुपये. म्हणजे मटका गळा, नॉड आणि लेस टाकलेली आहे आणि कटोरीज ब्लाऊज आहे. 270 रुपये शिलाई घेतलेली आहे. याची पण 270 शिलाई आहे. ह्या ब्लाऊजची शिलाई 300-350 रुपये घेणार आहे मी. बघा हे 3-4 स्लीव्ज आहे आणि इथं असे त्रिकोण छोटे छोटे बनवलेले आहे आणि बॅक साईडला पण अशी पोटली डिझाईन बनवलेली आहे. म्हणजे मी जे अस्तर प्लेन ब्लाऊज शिवते ना, तर त्यामध्ये ना अस्तर, फक्त अस्तर टाकून 200 रुपये शिलाई घेते आणि लेस आणि नॉड जर ऍड झाली तर त्यामध्ये 20-30 रुपये प्लस होतात. म्हणजे अशा पद्धतीने मी शिलाई घेते ब्लाऊजची. तर हे बघा, आता हे सिंगल लेस आहे आणि नॉड टाकलेली आहे. तर याची शिलाई 220 रुपये. म्हणजे 10 रुपये लेसचे आणि 10 रुपये नॉडचे. बघा हे पण एक ब्लाऊज शिवलेले. हे बघा हे पण आहे ना लेस टाकलेली आहे. म्हणजे जे सिंपल ब्लाऊज दिसत आहे ना, ज्याला फक्त लेस टाकलेली आहे, नॉट टाकलेली आहे, तर त्याची 220 रुपये शिलाई घेते. आणि मैत्रिणींना तुम्ही म्हणाल की मी बऱ्याच ठिकाणी बघितलेले खूप कमी शिलाई घेतात. तर हे ब्लाऊज शिवणं म्हणजे एवढं काही सोपं नसतं. पूर्ण मानपाट एक करून जीव ओतून ब्लाऊज शिवावं लागतं. त्यामुळे आपले कष्टाचे पण मेहनतीचे पण पैसे वसूल झाले पाहिजे असं आहे. आणि आपलं ब्लाऊज पण व्यवस्थित, काम व्यवस्थित असलं की आपल्याला 10-20 रुपये जास्त घ्यायला काहीच हरकत नाही. हे पण एक ब्लाऊज आहे. ही पण 3-4 स्लीव्ज घेतलेली आहे आणि इथं फ्रिल बनवलेली आहे. तर ही फ्रिल कशा पद्धतीने बनवलेली, ही अशी तशी नुसती लावलेली नाहीये. आतमध्ये अस्तर आणि मग त्यावरून हा ब्लाऊज पीसचा कपडा असे अटॅच केली, म्हणजे आतमध्ये तुम्हाला कुठलाही धागा दोरा दिसणार नाही. अशा पद्धतीने फ्रिल म्हणजे ब्लाऊज शिवून यावर असतं. आपण कशा पद्धतीचं ब्लाऊज शिवतो, समजा नुसती अशी फ्रिल बनवली आणि लावली असं नाही, तर त्या लावण्यात पण फरक असतो. तर आपण जशा पद्धतीने लावू ना तशी आपली शिलाई पण वाढते. तर मी याची पण शिलाई आता फ्रिल लावून, हे ब्लाऊज आहे ना 280 रुपये घेणार आहे मी याची शिलाई. कारण प्रिन्स कट ब्लाऊज आणि 3-4 ची 250 रुपये शिलाई आहे आणि प्लस याचे 30 रुपये एक्स्ट्रा घेणार आहे मी. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, सिंपल लेस टाकलेली त्याला आणि नॉट टाकलेली, 220 रुपये शिलाई घेणार आहे. तर 2 दिवसामध्ये मी हे एवढे सारे ब्लाऊज शिवले. त्यातले अजून आता हे संध्याकाळच्या वेळेस हुक लावायचे राहिले. हे पण 2 ब्लाऊज, त्यामध्ये
तर यांना लेस वगैरे नाही टाकली, लेस नाही टाकली याला. आणि हुका बाकी यांच्या पण, या दोघांच्या पण हुक बाकी, याला पण लेस टाकलेली आहे. म्हणजे किती 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, म्हणजे 11 ब्लाऊज शिवलेले. म्हणजे 12, एक अर्जंट द्यायचं होतं, 12 ब्लाऊज शिवले मी 2 दिवसामध्ये. जेव्हा हा साईड पीस आपण ज्यावेळेस कटोरी साईड पीस कटिंग करतो ना, त्यावेळेस हा खडूनी जी रेषा आखलेली असते आपल्या मापावर आखलेलं असतं, तर ते आतमध्ये सोडायचं आणि त्यानंतर आपण कट करायचं. कारण की काय होतं, फेस टू फेस जर कट केलं तर आपलं टिप मारण्यामध्ये, दाबण्यामध्ये, फिटिंगमध्ये आपलं ब्लाऊज सहजच अर्धा इंच निघून जातं. त्यामुळे फेस टू फेस कट न करता जिथं आपण खडूनी पॉइंट केलेले असतात, जिथं रेषा ओढलेली असते, ती रेषा आतमध्ये ह्या पॅटर्नमध्ये सोडायची आणि त्यानंतर कटिंग करायचं. हे बघा कटोरी मी तिरपी टाकते. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते की कटोरी तिरपी टाकायची. कारण की कटोरी जर तिरपी टाकली तर आपलं ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसतं. आणि कटोरीचा भाग असा आहे की तो क्रॉसमध्ये टाकल्यावरच ब्लाऊज एकदम परफेक्टली बसतं. तुम्ही सरळ कटोरीच्या भागात सरळ कटिंग करून बघा आणि तिरप्या कपड्यामध्ये कटिंग करून बघा आणि ब्लाऊज घालून पण बघा कसं बसतंय ते मला नक्की सांगा. काय फरक वाटतो तुम्हाला दोघं पण ब्लाऊजमध्ये. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी डबल क्रॉस पट्टी कशी कटिंग करायची ते दाखवलं होतं. आता हे बघा, ही ह्या पण ब्लाऊजची मी डबल क्रॉस पट्टी करते. तर अशी करायची डबलची क्रॉस पट्टी. म्हणजे आपण जशी सिंगल घेतो ना, एक साईड 3 आणि 3.5 घेतो, त्याच पद्धतीने आपण डबल फोर घडी करून टाकायची आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायची. तर ते पण ब्लाऊज मी तुम्हाला शिवले, ते पण दाखवते मी. तर ते डबल क्रॉस पट्टीचं ब्लाऊज कसं शिवलं आहे, तर काही मैत्रिणींना माहिती असेल, पण ज्या नवीन शिवणारे त्यांना माहिती नसेल तर मी तेच दाखवते. मी ते ब्लाऊज कसं तयार केलं आहे. एकदम छान फिनिशिंगमध्ये आणि एकदम व्यवस्थित ब्लाऊज येतं आणि आपलं ब्लाऊज पण एकदम दिसायला पण एकदम भारी वाटतं ते ब्लाऊज. हे बघा, हे मागच्या एका व्हिडिओमध्ये कटिंग दाखवली होती ना मी तुम्हाला. तर हे ब्लाऊज आहे. तर हे बघा, ही डबलची क्रॉस पट्टी याची आणि इथं जे आतमध्ये जो अस्तरचा जो कपडा आहे ना, तो आतमध्ये आहे आणि हा वरून ब्लाऊज पीसचा, म्हणजे जशी की आपण ही पण कटोरी कट ही पण क्रॉसपट्टी जशी कट करतो ना, तसंच ब्लाऊज पीसवर पण अशीच कट करायची. असं नाही की ही डबल करायची आणि ती सिंगल, असं नाही. की ब्लाऊज पीस पण ह्याच पद्धतीने कटिंग करायचा. तुम्ही ज्यावेळेस या पद्धतीने कटिंग कराल त्यावेळेस तुमची क्रॉसपट्टी अशी येईल. तर हे बघा, ही डबलची क्रॉसपट्टी झाली आहे. हे बघा, ब्लाऊज दिसायला पण बघा खूप सुंदर दिसतंय. कटोरीचा टक्स पण बघा खूप मस्त आला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग फार महत्त्वाची आहे. हुका तयार झाला आहे ब्लाऊजला पण. हे बघा, हे मी आज दिवसभरात किती ब्लाऊज शिवले ते दाखवते मी तुम्हाला. तर मग आता मी 3 अस्तर कटिंग केले ना, त्यावरची ब्लाऊज पीस कटिंग करायचे आता मला. रात्री मी 6 ब्लाऊज कटिंग केले होते, त्यातले माझे 5 ब्लाऊज शिवून झाले, एक अजून शिल्लक आहे. कारण की काम आवरेपर्यंत बराचसा वेळ निघून जातो माझा. आता हे 3 पण ब्लाऊज पीस असे आहे की ह्या ब्लाऊज पीसला बॅक साईडला अशी थोडी डिझाईन आहे आणि बाहीला पण ही डिझाईन आहे, त्यामुळे एकावर एक नाही टाकता येणार. आणि हे जे 2 ब्लाऊज पीस आहे ना, हे पण यांना पण लेस आहे, हे पण नाही टाकता येणार. म्हणजे मी अस्तर एकावर एक टाकलं आहे आणि ब्लाऊज पीस बाजूला करून कटिंग करणार आहे. तर मी आहे ना ऑनलाईन साड्या घेतल्या आहे. तर हे बघा, ह्या साड्या आहे आणि साडी पण बघा खूप सुंदर आली आहे ही. आणि त्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस पण दाखवते.
बघा हा ब्लाऊज पीस आहे यामध्ये आणि ही साडी आहे. साडीला मध्ये मध्ये असे गोल्डन असे गोल्डमध्ये असे छोटे छोटे स्टोन आहे आणि साडीचा कपडा पण खूप सुंदर आहे. आणि साडीला साडी लावली एकदम व्यवस्थित आहे. जेवढी साडी आपल्याला पाहिजे तेवढी साडी 6 मीटरची साडी आहे. आणि ही पण त्यातलीच ही एक साडी मागवलेली आहे मी. चार साड्या ऑर्डर केलेल्या आहे. तर चारींमध्ये तर ह्या 2 आलेल्या आहे. तर 2 पण छान आल्या आहे बघा इथं. आणि कपडा खूप सुळसुळीत आहे याचा. तर हे बघा आता हे 3 ब्लाऊज शिवायचे मला. कालच्या कटिंगमधले हे 3 ब्लाऊज शिल्लक राहिलेले आहे. काल पाहुणे आले ते म्हणून हे 3 पण ब्लाऊज राहून गेले माझे. दिवसभरात आहे ना जवळजवळ म्हणजे 12-1ला जरी मशीनवर बसले ना मी तरी माझे संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत 6-7 ब्लाऊज सहज होऊन जाता. आणि जर परत जेवण करून आली का परत ब्लाऊज कटिंग करते म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवायला वेळ नाही लागत. पटकन ब्लाऊज शिवून होतं. ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज कटिंग करताना आपल्या आयपट्ट्या पायपिंग पट्ट्या सर्व काही ब्लाऊजमध्ये एकदम तयार परफेक्ट ठेवायचं म्हणजे ब्लाऊज शिवायला अगदी 30 मिनिटात म्हणजे अर्ध्याच तासात ब्लाऊज शिवून होतं. असं आहे. मी संध्याकाळच्या वेळेस असंच करते. ब्लाऊज कटिंग करताना आहे ना पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करून घेते आणि एकदा बसले की मग लगेच पटापट अर्ध्या-पाऊण तासात अर्ध्याच तासात माझं ब्लाऊज होतं. फक्त माझं मध्ये कस्टमर आलं तरच माझं मध्ये थोडासा वेळ जातो. नाही तर ब्लाऊज शिवायला माझे दिवसभरात जर बसली नाही एकासोबत तर 9 ते 10 ब्लाऊज सहजच माझे शिवून होता. आणि आपण ज्यावेळेस आपल्याला जो उत्साह असतो सकाळी कामाचा ना तर रात्रीचे ब्लाऊज जर कटिंग केले आणि सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये आपले ब्लाऊज खूप पटापट शिवून होता. त्यामुळे तुम्ही जे कोणी मैत्रिणींनो तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर तुम्ही संध्याकाळच्या आधीच आपले ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे म्हणजे कटिंग केले की ब्लाऊज शिवायला बसलं सकाळी आल्यानंतर आपला जो फ्रेश मूड असतो फ्रेश असं आपलं फ्रेश असतो आपण त्यावेळेस ब्लाऊज शिवायला बसा एकदम पटापट ब्लाऊज शिवून होता. आणि जर लेट आलं दुकानात 11-12ला तिथून पुढे ब्लाऊज कटिंग करणं आणि तिथून पुढे ब्लाऊज शिवणं खूप वेळ जातो. मग ब्लाऊज शिवून येते ना मग 1 ते 2च ब्लाऊज शिवून होतील तुमच्याकडनं. तर तुम्ही अशा पद्धतीने रात्री थोडा वेळ 1 तास तुम्हाला जर वेळ असेल तर 1 तास संध्याकाळी ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 वाजता जरी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली तर तुमचे ब्लाऊज शिवायला वेळच नाही लागणार. अशी सवय लावा तर खूप पटकन ब्लाऊज शिवून आता. मी तसंच ब्लाऊज शिवते. त्यामुळे माझ्या हाताखाली एक पण ब्लाऊज नाही मी म्हणजे कोणीच शिवायला नाही. मी सगळे ब्लाऊज मी एकटीच शिवते. फक्त पिको फॉल आणि हुकांसाठी माझे ब्लाऊज बाहेर जातात. तर आज तुम्हाला पण ह्या साड्या आवडल्या का? किमतीच्या मानाने छान भेटल्या आहे. ब्लाऊज पीस पण छान आहे आणि ब्लाऊज जर 3/4 शिवलं तर अजूनच छान दिसतं. आणि 260 रुपयाला 270ला मस्त पडली ही साडी. आणि आता हे ब्लाऊज शिवायला मी त्या दिवसाच्या कटिंगमधले 3 ब्लाऊज शिल्लक राहिलेले आहे. आता हे ब्लाऊजला आहे ना प्रत्येक ब्लाऊजला दोरा मॅचिंग काढून ठेवते 3 पण ब्लाऊजला म्हणजे आपण एकदा की ब्लाऊज शिवायला बसलं की वेळ लागत नाही आणि दोरा मध्ये शोधायचं काम नाही पडत. एवढे सारे बॉक्स आहे पण असं होतं एक पण बॉक्समध्ये असं पटकन दोरा सापडणार नाही. आणि इथं आहे ना अस्तर दोरा घेण्यासाठी असं बरंचसं कस्टमर येतं मग त्यासाठी ते सगळं खाली वर होऊन जातं. मग आपल्याला पण पटकन असा बॉक्स सापडत नाही. मी दर सोमवारी तो दादा आला की त्याच्याकडनं एक तरी बॉक्स दोऱ्याचं घेऊन टाकते कारण की मग आपल्याला मॅचिंगचा खूप प्रॉब्लेम होतो आणि एक दोरा घेण्यासाठी मग बाहेर जावं लागतं. आपण जेवढा मॅचिंग दोरा वापरला ना ब्लाऊजसाठी तेवढा आपल्या फिनिशिंगमध्ये आणि एकदम छान येतं आपलं ब्लाऊज. जरी थोडा विदाऊट जरी दोरा राहिला तरी आपली शिलाई लगेच वरती दिसते. तर चला मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.